नागझरीचरी खुर्द ग्रामपंचायतीत ग्रामसेवकाच्या गैरहजेरीमुळे ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाले। ग्रामसेवक शिवाजी धनासुरे यांच्या कर्तव्यातील चलबिचलपणामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांच्यावर थेट निलंबनाची मागणी होतीये। भ्रष्टाचाराचे आरोप होत असलेल्या ग्रामसेवकावर कारवाई व्हावी यासाठी उपसरपंच सुदेश पाटील यांनी पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे धाव घेतली। ग्रामसभेत भ्रष्टाचार उघड होईल या भीतीनेच ग्रामसेवक कार्यालयात हजेरी लावत नाहीत का असा संशय ग्रामस्थांमध्ये व्यक्त केला जातोय। नागरिकांचे प्रशासकीय काम प्रलंबित, घंटागाडी असूनही कचरा न उचलला जाणे, डिझेलसाठी निधी नाही अशा कारणांमुळे मूलभूत सेवा विस्कळीत झाल्यात। गटविकास अधिकारी बापूराव व्यंकट नाले यांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप उपसरपंच सुदेश पाटील यांनी केलाय। ग्रामसेवक नसेल तर ग्रामपंचायतीला टाळे लावायचे का? आंदोलनाशिवाय उपाय उरणार नाही असा थेट इशारा उपसरपंचांनी दिलाय। या बातमीच्या संदर्भात आम्ही थेट ग्रामसेवक यांना फोन करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी ग्रामपंचायतमध्ये आल्यानंतरच माहिती देतो असे सांगितले। नागझरी ग्रामपंचायतीत ग्रामसेवकांविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचे ठोस पुरावे देऊन तक्रार दाखल झाली असतानाही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या प्रकरणात काय भूमिका घेत आहेत याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागले। आज मी पालघर तालुक्यातील नागझरी ग्रामपंचायतमध्ये आलेलो आहे। आपला पूर्वी सुद्धा एक मुद्दा होता, ग्रामसेवक आपल्या गावात राहतो का, या मुद्द्यावरती मी आज या ठिकाणी आलेलो आहे। माझ्या समवेत उपसरपंच सुदेश पाटील आहेत। सुदेशजी, नेमके ग्रामसेवक किती दिवस येतात आणि किती दिवस येत नाही? आता जवळजवळ 15 दिवस तरी ग्रामसेवक कार्यालयामध्ये हजर नाही आहेत। हजरच नाही? मग तुम्ही तक्रार वगैरे काय केलंय का? आम्ही तक्रार आता वरिष्ठांकडे केलेली आहे, बीडीओ साहेबांकडे केलेली आहे, सीओ साहेबांकडे केलेली आहे। परंतु मला तरी असं वाटतं की ते बीडीओ जे आहेत, नालेच आहेत, हे त्यांना समर्थन देतात। कुणाला? ग्रामसेवकला? ग्रामसेवकला काय काय नेमका आर्थिक अपराध काय असेल? काय काय केलंय? जे ठेकेदारांनी कामच नाही केलेली त्या ठेकेदारांनी आम्हाला पैसे काढलेले आहेत। अरे बाबा, पैसे काढले? पैसे काढून घेतलेले। ग्रामसेवक येत नाही? ग्रामसेवक येत, ग्रामसभा वगैरे होत नाही? ग्रामसभा आता 4 तारखेला ग्रामसभा आहे, अजेंडा अजून फिरत नाही गावामध्ये, अजून फिरत नाही। मी आता तुमच्या ग्रामपंचायतीत बघितलं, सरपंच म्हणून तुमचीही जबाबदारी, उपसरपंच म्हणून तुमचीही जबाबदारी, कचऱ्याचे ढीक आणि ते डबे भरलेले आहेत, काय सांगतील? कचरे डबे खाली करण्यासाठी ते घंटागाडी जी आहे तिला जो डिझेल पाणी खर्च आहे, कर्मचाऱ्यांचा खर्च आहे, तो दिला पाहिजे। ते वेळोवेळी त्याला पैसे देत नाहीत, ते कसे काम करणार? पण तुम्ही स्वतःच हे करून त्याच्यानंतर तुम्ही ग्रामपंचायत सांगायला पाहिजे, तसं करत नाही का? कधी तर अनेक वेळा पैसे खर्च केले स्वतःच्या खिशात, तुम्ही स्वतः केलेले। हे ग्रामस्थ तुम्हाला स्वतः बोलतील। अच्छा, आता ग्रामसेवक कोण आहे तुमच्याकडे? शिवाजी धनासुरे। मग आता तुम्ही नेमकी सीओकडे काय मागणी करतील? कशा पद्धतीचे अर्थातपर झाले त्याची तक्रार तुम्ही केलेली आहे, सीओकडून काय तुमची अपेक्षा आणि काय मागणी करणार? सीओ साहेबांनी दोषींची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, बस एवढी म्हणजे एवढी तुमच्या अपेक्षा आहे। पण सध्या ग्रामसेवक नसल्यामुळे ग्रामपंचायतमध्ये जे नागरिक आले येत असतील, मग त्याला तुम्ही फेस कसं करता? मग ते तर आमच्यावर आक्रोश करतात, आक्रोश करतात की ग्रामसेवक तुम्ही ठेवू शकत नाही। मग याबाबत तुम्ही फोन नाही कधी केला? मी वारंवार फोन करतो, मग ते व्यक्ती माझी फोन उचलत नाही। ग्रामसेवकाला फोन केल्यानंतर ग्रामसेवक फोन उचलत नसल्याची खुद्द तक्रार सरपंच उपसरपंच सुदेश यांनी केली आहे। या बातमीच्या माध्यमातून आपण 5 वर्षापूर्वी सुद्धा या पद्धतीने मांडलं होतं की ग्रामसेवक आपल्या गावात राहतो का,